मागच्या व्हिडिओजमध्ये आपण कुंडलीतली 12 स्थानं याविषयी आपण शिकलो. ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर ते जरूर पहा, म्हणजे आजचा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित समजेल. आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू करत आहोत, ज्योतिषशास्त्रातील विविध ग्रह, द व्हेरियस प्लॅनेट्स इन ॲस्ट्रोलॉजी. आणि त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन इझिली मिळेल. तर मग चला मित्रांनो, सुरू करूयात आजचा टॉपिक. ग्रहमालेतला पहिला ग्रह रवी म्हणजेच सूर्य. सूर्य हा आपल्या आत्म्याचा कारक आहे, आपल्या प्राणाचा कारक आहे. सूर्याशिवाय ज्योतिषशास्त्रामध्ये म्हणजेच कुंडलीतील कुठलीही गोष्ट, कुठलीही घटना ही आपण सांगू शकत नाही, प्रिडिक्ट करू शकत नाही. सूर्य हा स्वयंप्रकाशित ग्रह आहे. ज्याप्रमाणे त्याचा प्रकाश हे सप्तरंगांचं एकत्रीकरण आहे, त्याचप्रमाणे सूर्याचं कारकत्व हे अनेक गुणांचा समन्वय आहे, अपूर्व संगम आहे. सूर्यामध्ये मंगळात अगदी महत्वाची अशी प्रामुख्याने असलेली शक्ती आहे, गुरुचा मान आहे, शुक्राचं प्रेम आहे, बुधाची बुद्धी आहे, नेपच्यूनचं आत्मज्ञान आहे. त्यामुळे सूर्याचं कारकत्व हे ज्योतिषशास्त्रामध्ये खूप महत्वाचं आहे. सूर्य आणि चंद्र या दोन ग्रहांमुळेच विविध घटना, व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या विविध घटना या आपल्याला पत्रिकेमध्ये चांगल्या प्रकारे कळू शकतात. आपण त्या सांगू शकतो, प्रिडिक्ट करू शकतो. त्याच्याशिवाय ही गोष्ट शक्यच नाही. त्यामुळे अमुक एक गोष्ट सूर्याच्या कारकत्वात येत नाही असं आपण म्हणू शकत नाही. यावरूनच आपल्याला सूर्याचं किती महत्व आहे ज्योतिषशास्त्रामध्ये हे आता समजून येईल. सूर्याच्या कारकत्वात तसं पाहिलं तर सगळ्याच गोष्टी येतात, पण प्रामुख्याने काही गोष्टी सूर्याच्या कारकत्वात येतात. प्रामुख्याने काही गोष्टी त्याच्यावरून आपण पाहू शकतो, सांगू शकतो. त्या गोष्टी आज आपण आता इथे एकामागून एक शिकणार आहोत. सगळ्यात पहिला मुद्दा आहे, सूर्य हा आपल्या आत्म्याचा कारक आहे. आपला आत्मा, आपला प्राण, आपली प्राणशक्ती, जीवनशक्ती ही सूर्यावरून पाहिली जाते. आत्म्याचा कारक असल्यामुळे एखाद्या व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती, स्पिरिच्युअलिटी, मेडिटेटिव्ह कपॅसिटी, त्याचा मेडिटेशनचा बेस, या सगळ्या गोष्टी सूर्यावरून पाहिल्या जातात. दुसरं म्हणजे सूर्य हा वडिलांचा कारक आहे. व्यक्तीचे वडील, फादर, वडिलांचा स्वभाव, त्यांची स्थिती, त्यांना होणारे आजार, शारीरिक मानसिक सर्व प्रकारचे आजार, त्यांचा स्वभाव रागीट आहे की प्रेमळ आहे. त्याचप्रमाणे व्यक्तीचे वडिलांबरोबरचे संबंध हे आपण सूर्यावरून पाहतो. संबंध कसे आहेत तर सलोख्याचे आहेत की कटुतेचे आहेत, वितुष्ट, भांडण असं काही आहे का, या सगळ्या गोष्टी आपल्याला सूर्यावरून कळतात, सूर्याच्या स्थितीवरून कळतात. वडिलांपासून व्यक्तीला मिळणारं सुख, त्याचप्रमाणे फिजिकल सराउंडिंग्स, फिजिकल बेनिफिट्स, भौतिक सुविधा, वडिलांच्यामुळे मिळणाऱ्या, व्यक्तीला मिळणाऱ्या भौतिक सुविधा, या सगळ्या गोष्टींचा अभ्यासही आपल्याला सूर्यावरून चांगल्या प्रकारे करता येतो. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे की सूर्य हा बुद्धीचा कारक आहे, इंटेलिजन्स, निर्मिती क्षमता, व्यक्तीकडे असलेली निर्मिती क्षमता, क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन, त्याच्यामध्ये असलेलं कार्यकौशल्य, कार्यप्रवीणता, स्किल, ॲबिलिटीज, कॅपॅबिलिटीज,
या सगळ्या गोष्टी आपण सूर्यावरून पाहतो. व्यक्तीमध्ये असलेलं कर्तृत्व, त्याच्याकडे असलेला करारीपणा म्हणजेच त्याची एफिशियन्सी. त्याच्यानंतर यश. व्यक्तीच्या आयुष्यात जे काही त्याला यश मिळणार आहे, तो जे काही नोकरी, व्यवसाय, स्वतःचा उद्योग, स्वतंत्र जे काही करणार आहे त्याच्या आयुष्यामध्ये, त्यामध्ये त्याला यश मिळणार आहे का अपयशी तो ठरणार आहे, ही गोष्ट आपल्याला सूर्याची जी स्थिती आहे कुंडलीतली, त्याच्यावरून आपल्याला खूप चांगल्या प्रकारे गोष्टी सगळ्या सांगता येतात. त्याच्या आयुष्यात होणारी प्रगती, उन्नती, whether the person will reach to the high level of success, high level of progress, prosperity in his life or not, that can be predicted very surely on the basis of the study of the position of the sun in the horoscope of the native. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे पुढारीपण, नेतेपण. म्हणजेच व्यक्तीमध्ये असलेल्या लिडरशिप क्वालिटीज, डॉमिनन्स. एखाद्याला गव्हर्न करायची त्याची क्षमता. व्यक्तीची महत्वाकांक्षा म्हणजेच अँबिशन, त्याचा अहंभाव, सेल्फ रिस्पेक्ट, त्याची विल पॉवर, इच्छाशक्ती, त्याच्याकडे असलेलं ज्ञान, नॉलेज, ह्या सगळ्या गोष्टी पण आपण सूर्यावरून पाहतो. सूर्याचा अगदी महत्वाचा गुण, द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द सन, तो म्हणजे अधिकार, अथॉरिटी, आज्ञा, ऑर्डर, सत्ता, पॉवर. समाजामध्ये त्याची असलेली प्रतिष्ठा, समाजामध्ये त्याला मिळणारा मान म्हणजेच आदर, त्याचं नाव समाजामधलं, त्याचं स्थान, त्याची कीर्ती, त्याचा दर्जा, लेवल, द स्टेटस, म्हणजेच नेम, फेम, रिनाउन, स्टेटस, प्रेस्टीज, डिग्निटी, पब्लिक इमेज, ह्या सगळ्या गोष्टी आपण सूर्यावरून पाहतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळेच सरकारी क्षेत्र हे सूर्याच्या आधिपत्याखाली येतं, रवीच्या आधिपत्याखाली येतं. सरकारी क्षेत्रामध्ये सुद्धा त्याला मिळणारा मान, उच्च अधिकार असलेल्या जागा, त्याला मिळणारे वेगवेगळे सन्मान, दॅट मीन्स द ऍडव्हान्टेजेस, बेनिफिट्स, प्रिव्हिलेजेस that the native will get from government sector, हे सगळे आपण सूर्यावरून पाहतो. सरकारी क्षेत्र हे सूर्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीमध्ये सूर्य हा चांगल्या पोझिशनमध्ये असेल, जर बलवान असेल, तर ती व्यक्ती सरकारी क्षेत्रामध्ये खूप उच्च पदावर काम करणारी असते. जसं की क्लास 1 ऑफिसर्स, IAS ऑफिसर्स, IPS ऑफिसर्स, IFS ऑफिसर्स, IRS ऑफिसर्स, म्हणजे देशाच्या प्रशासन सेवेमध्ये काम करणारे वेगवेगळे उच्च पदस्थ अधिकारी.
ह्या सगळ्यांच्या जन्मकुंडलीमध्ये सूर्य हा खूप चांगल्या स्थितीत असतो. त्याचप्रमाणे सूर्य हा जर कुंडलीच्या 3ऱ्या, 5व्या, 9व्या, 10व्या आणि 11व्या स्थानामध्ये जर असेल व्यक्तीच्या, आणि त्याला जर चांगलं राशीबळ असेल, तर ती व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात यश मिळवते, खूप उन्नती करते, खूप प्रगती करते, सगळ्या प्रकारे ती यशस्वी होते. म्हणजेच नोकरी, उद्योग, व्यवसाय ह्या दृष्टीने सूर्य खूप महत्वाचा ग्रह आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड द की सिग्निफिकेटर विथ रिस्पेक्ट टू द जॉब, सर्व्हिस, ओन्ड बिझनेस और प्रोफेशन ऑफ द नेटिव्ह. थोडक्यात काय तर सूर्य म्हणजेच रवी हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने एक महत्वाची किल्ली आहे. त्याच्यानंतर सूर्य हा जीवनदायी ग्रह आहे. उत्पत्ती, स्थिती आणि विनाश या तिन्ही स्थितींपैकी सूर्य हा स्थितीशी जास्त निगडीत आहे. त्यामुळे व्यक्तीचं आयुष्य, व्यक्तीचं आरोग्य, त्याचं आयुर्दाय, द लॉन्गिव्हिटी ऑफ हिज लाईफ या दृष्टीने सूर्य खूप महत्वाचा ग्रह आहे. प्रतिकारक शक्ती, व्यक्तीच्या शरीरात असलेली रोगप्रतिकारक शक्ती ही सूर्यावरून पाहिली जाते. व्यक्तीच्या अंगी जर प्रतिकार शक्ती उत्तम असेल, इम्युनिटी ही जर चांगली असेल, तर ती व्यक्ती सहसा आजारी पडत नाही. सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे. त्यामुळे जर सूर्य कुंडलीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये असेल, तर शक्यतो सिंह राशीचे लोक हे जास्त करून आजारी पडत नाहीत. त्यांची शरीर यंत्रणा ही व्यवस्थित असते, सुरळीत असते, सुदृढ प्रकृती असते, असं आपल्याला बऱ्याच वेळा दिसून येतं. सूर्य हा एक आदर्श वागणुकीचा ग्रह आहे. त्याच्याकडे खिलाडू वृत्ती आहे, स्पोर्टिंग स्पिरिट, समाज सेवा करण्याचा भाव आहे, दुसऱ्यांना मदत करण्याची तीव्र इच्छा आहे, परोपकार करण्याची वृत्ती आहे. इट इज द प्लॅनेट which decides the desire of the native, the desire of the person to help the needy, the poor, the downtrodden people in the society. Sun is the significator of philanthropy, benevolence, the intense desire to help others. त्याचप्रमाणे तो न्यायाचा ग्रह आहे, सत्य असत्याचा ग्रह आहे. त्याच्याकडे खूप न्यायी वृत्ती आहे. सचोटीचा ग्रह आहे, चिकाटी, सचोटी, जिद्द, the consistency in work, the belief in work, अशा प्रकारे त्याच्याकडे खूप चांगले सगळे सद्गुण असल्यामुळे त्याची वागणूक ही आदर्श वागणूक आहे. जसा व्यक्तीचा
व्यक्तीचं यश, व्यक्तीची उन्नती, प्रगती, त्याची सामाजिक प्रतिष्ठा, त्याला मिळणारा मान, सन्मान, आदर, अधिकार, या सगळ्या गोष्टी सूर्यावरून पाहिल्या जातात. त्याचप्रमाणे या सगळ्या गोष्टींची वाईट बाजू सुद्धा सूर्यावरूनच पाहिली जाते. सूर्य म्हणजेच रवी जर कुंडलीमध्ये दूषित असेल, बिघडलेला असेल, if the sun is afflicted or aspected by the inauspicious planets like Mars, Saturn, Uranus in the horoscope, then that person will be egoistic. जन्मकुंडलीत रवी हा जर मंगळ, हर्षल आणि शनी अशा प्रकारच्या अशुभ ग्रहांमुळे जर का दूषित झाला असेल, तर त्या व्यक्तीकडे हे सगळे जे सूर्याचे सद्गुण आहेत, चांगले गुण आहेत, त्याची कमतरता निर्माण होते आणि तिथं प्रतिकूल परिस्थिती आपल्याला दिसते, उलटी परिस्थिती दिसते, रिव्हर्स सिच्युएशन इज देअर. गर्विष्ठपणा, पोकळ डौल, मानापमानाच्या गोष्टी, बढाई, अरेरावी, अननेसेसरी इगो, हे सगळे दुर्गुण त्या व्यक्तीमध्ये असलेले आपल्याला दिसतात. सूर्य हा पॉलिटिकल पर्सन्स म्हणजेच नेते मंडळी ह्यांच्या आयुष्यातही खूप महत्वाचा रोल प्ले करतो. खूप महत्वाचं कार्य आहे त्याचं. मोठे मोठे नेते, मंत्री, राजनीतिज्ञ अशा लोकांच्या कुंडलीत जर आपण रवीची स्थिती पाहिली तर ती खूप बलवान असते, खूप शुभ असते. कुंडलीच्या केंद्रस्थानांमध्ये किंवा त्रिकोण स्थानांमध्ये रवी असलेला आपल्याला दिसतो. ज्याप्रमाणे ह्या सगळ्या आपण गोष्टी पाहिलेल्या आहेत, त्याप्रमाणे व्यक्तीच्या आजाराच्या दृष्टीनेही तो महत्वाचा आहे. तो जीवनदायी ग्रह आहे. त्यामुळे जर सूर्य हा कुंडलीमध्ये अशुभ ग्रहांमुळे बाधित झाला असेल, दूषित झाला असेल, तर व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप तीव्र प्रकारचे आजार त्याला सहन करावे लागतात. जसं की सूर्य हा शनी किंवा मंगळाबरोबर जर असेल कुंडलीमध्ये किंवा त्यांच्यामुळे बाधित झाला असेल, तर त्या व्यक्तीला हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते, फुफ्फुस विकार होण्याची शक्यता जास्त असते. पाठ, त्याच्यानंतर मणके, पाठीचा कणा, स्पायनल कॉर्ड याच्याशी संबंधित आजार त्या व्यक्तीला होऊ शकतात जास्तीत जास्त. सूर्य हा शरीरातील संपूर्ण हाडांचा कारक आहे, संपूर्ण हाडांवर त्याचा अंमल आहे. त्याचप्रमाणे नेत्रविकारांच्या दृष्टीनेही तो खूप महत्वाचा आहे. जर मंगळामुळे तो बाधित झाला असेल तर नेत्रविकार होण्याची शक्यता जास्त असते. त्याचप्रमाणे हाडांचे विकार, हाडांची मोडतोड होणं, फ्रॅक्चर्स, या सगळ्या शक्यता असतात जास्त प्रमाणात. अपघाताचाही तो कारक आहे. जर अशुभ ग्रहांमुळे तो दूषित झाला असेल तर अपघात होण्याची शक्यताही जास्त असते. विशेष करून जर तो पहिल्या स्थानात, चौथ्या स्थानात, 6व्या स्थानात, 8व्या स्थानात आणि 12व्या स्थानात जर दूषित झाला असेल अशुभ ग्रहांमुळे, तर त्या व्यक्तीच्या जीवनात अपघाताची शक्यता जास्त असते, अपंगत्व येण्याची शक्यता असते. या सगळ्या गोष्टी आपण रवीच्या स्थितीवरून सांगू शकतो, प्रिडिक्ट करू शकतो. सूर्य हा पुरुषत्वाचा,
उष्ण आणि वृक्ष अशा प्रकृतीचा, साधारणपणे गोल चेहऱ्याचा. व्यक्तीच्या ठायी असलेला अहंभाव, इच्छाशक्ती, ज्ञान, सत्यासत्य, न्यायवृत्ती, पूर्व दिशा आणि प्रकाश या सगळ्या गोष्टींचा कारक आहे. अशा प्रकारे आपण सूर्य, ग्रहमालेतील सूर्य म्हणजेच द किंग ऑफ द प्लॅनेटरी सिस्टीम, राजा, राज्यकर्ता, अशा ग्रहाचा आपण आज अभ्यास केलेला आहे. छान त्याविषयी आपण सगळी माहिती घेतलेली आहे. तर आज आपण आपलं जे सेशन आहोत ते इथंच थांबणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा प्लॅनेट शिकणार आहोत, दुसरा ग्रह शिकणार आहोत. तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला जरूर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू व्हेरी मच अँड टेक केअर ऑफ युअरसेल्फ.